शिखर धवन, त्यांनी खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये, खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतात त्यांच्या लाईफमध्ये आणि त्यांनी खूप काही अचीव केलेलं आहे. ते खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलतात की मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतो, त्याने मला मदत होते आणि माझी फास्ट ग्रोथ होते. त्याच्यामध्ये ते स्क्रिप्टिंगबद्दल पण बोलतात. म्हणजे त्याचे ते डायरी लिहितात. त्यांचे गोल जे काही त्यांनी ठरवलेले असतात ते त्याच्यामध्ये ते लिहितात. त्यांना काय हवं आहे त्यांच्या काही येत्या काळामध्ये, तर ते त्याच्यामध्ये लिहितात आणि ते अचीव्हही करतात. त्याच्यामध्ये त्यांची फार मेहनत असते, कष्ट असतात, संघर्ष असतो, हे सगळं मान्य आहे मला. पण त्यांनी स्वतःहूनच ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की डायरीमध्ये मी ज्या गोष्टी 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी लिहिल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण मॅनिफेस्ट झालेल्या आहेत. त्यांनी जे काही वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले असतील किंवा ज्या काही गोष्टी त्यांनी ठरवलेल्या असतील, ते आता सगळं काही त्यांच्याकडे आहे. आणि इतकी मोठी लोकं जर लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरत असतील किंवा त्यातल्या टेक्निक वापरून स्वतःचं सक्सेस रेट जर वाढवत असतील, तर मग आपण का मागे राहायचं? कारण इतक्या लोकसंख्येमध्ये काही टक्केच लोकांना फक्त माहिती आहे की हे अशाही काही गोष्टी असतात. असंही काही अद्भुत गोष्टी असतात की तुम्ही तुमच्या विचाराद्वारे, तुम्ही तुमच्या थॉट प्रोसेसद्वारे, तुम्ही तुमच्या तुमच्या आतमध्ये ज्या काही धारणा आहेत, बिलीफ्स आहेत, त्याद्वारे तुम्ही जर मॅनिफेस्ट करू शकत असाल, तर तुम्ही स्वतःला मागे का खेचताय?